हाय सर्वांना गुड मॉर्निंग. कसे आहात? बरे आहात ना? आणखी एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती खूप मनापासून तुमचे स्वागत करत आहे. तर आता सकाळचे 8:30 वाजले. आरुईचे पप्पा गेलेत कामावरती आणि इथे चाय मांडलेले शकता. चाय पण गरम झालेलाच आहे. तर आरुईचे ब्रश करून झालेला आहे तर तिला चाय पण देते. आणि सकाळचा भात होता, म्हणजे का रात्रीचा भात होता, तो फोडणी घातलेली आहे भाताला. व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत. आणि जे नवीन असतात चॅनलवरती ते चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. हाय सर्वांना, आणखी एकदा नवीन माझ्या व्हिडिओवरती खूप मनापासून स्वागत करत आहे. तर चाय पण इथे शिजलेला आहे, मस्तपैकी असे उकळी आलेलं आहे चायला. तर आमच्या घरी तर कडवी चाय नेहमी पितं. तर हा व्हिडिओ आहे रविवारचा. तर सकाळचा भात होता शनिवारचा. तर कसं काकूच्या घरी जेवण होतं, म्हणजे कसं आम्हाला सांगितलं होतं सायंकाळचं जेवण शनिवारला. तर मग भात तसं राहिलं. तर मग हा शनिवारचा भात आहे. तर मग रविवारला सकाळला मी फोडणी घातलेलं आहे. तर फोडणी पण देऊन झालेलं आहे. तर गरम करायला मांडली आहे, कारण की आरोहीचे पप्पा कामावर गेले तेव्हा त्यांना पण गरम करून दिली होती. आणि फोडणीचा भात छान पैकी करून दिली होती मग अशी. आणि ते नाश्ता सर्व करून गेलेले आहेत आपल्या कामावरती. आता त्यांचा रेनकोट आहे वाळलेला. तर त्यांचा रेनकोट काही म्हणजे काही त्यांनी काही नेलाच नाही, कारण की आज तेवढा पाऊस आहे नाही. म्हणजे आभाळ आहे पण पाऊस काही आहे नाही. तर ते नेला नाही त्यांनी रेनकोट. तर मग आता मी त्याची घडी करून घेते रेनकोटची व्यवस्थितपणे. आणि इकडे भात पण गरम होते फोडणीचा. आणि मग त्यानंतर मग बेडशीट वगैरे सर्व घड्या करायचे राहिले, दिवाण व्यवस्थित करायचं राहिलेलं आहे. आणि जे नवीन असेल माझ्या व्हिडिओवरती ते चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि काही चुकत असेल तर कमेंट करून नक्की सांगा तुम्ही पण. आता बेडशीट सर्व आता घडा करून घेते. तर दोघं भाऊ बहीण मस्तपैकी खेळून राहिलेले आहे. तर इथे फोडणीचा भात पण गरम झालेला आहे. तर इथे तवा मांडले आणि इथं तूप टाकून घेणार आहे याच्यामध्ये. तर हे हा तुपाचा डब्बा काकूच्या घरचा आहे, त्यांनी आणून दिला होता. आणि 2 पुरणपोळ्या होत्या त्याच्या घरी वाचलेल्या, त्यांनी खायला आणून दिल्या होत्या आरोहीच्या पप्पासाठी. तर त्यांनी एक खाऊन गेलेले ते त्यांच्यासाठी पण गरम करून दिलेली होती पुरणपोळी. तर गरम करून दिली त्यांना पण, ते पण खाऊन गेलेले आहेत पुरणपोळी आणि फोडणीचा भात. आणि एक वाचलेली होती, तर याला पण आता गरम करून घेते तूप लावून मस्तपैकी. असे कसे पुरणपोळी गरमच चांगली वाटते खायला, पण तूप लावून तर आणखी चांगलं वाटते खायला. तर मला तर तेवढं काही येत नाही पुरणपोळी बनवता. तर मग काकूच्या घरच त्यांनी आणून दिला होता, तर आता खाऊन घेते. तर जेवणात पुरणपोळी तर खाल्लीच होती त्याच्या घरी, तरी पण वाचलेले होते तर त्यांनी आणूनच दिला. खा गुड्ड. हा नाही खात का? हा खा ना पुरणपोळी. तुला पाहिजे ना? आमच्या पाहिजे फोडणीचे भात पाहिजे. तेव्हा कुत्र्याला चारून घेते दोघांनाही. हे घे, गरम आहे ना, लाजते. हे थंड जरा घे. तर इथं नाश्ता सर्व झालेला आहे, पुरणपोळी आणि फोडणीचा भाताचा. तर दोघे भाऊ बहीण मस्तपैकी बाहेर खेळून राहिलेले आहेत. आणि वातावरण कसं झिमीट असं पाऊस येतच आहे, बारीक बारीक येत जाते जात जाते, काही समजतच नाही आता पावसाचा. आणि पावसाचे कसे कपडे पण वाढत नाही, तर काही असं वाटते की कपडे काढावंच नाही म्हणजे धुवायला. पण कसं आमचे जास्त कपडे निघत राहते, कसं शौच तर जास्तच निघते. आणि पावसाळा म्हणला आणि थंडी म्हणला तर लहान मुलांना लागते ते प्रॉब्लेम असतेच. आणि त्याचेच कपडे जास्त निघतात आमच्या घरी. आता आम्ही दिवाण व्यवस्थित करून घेते. आणि इकडे आली आहे आरोही खेळण्यासाठी. तर राम कुठे मोठ्यावरती असेल वाटते तो. तर मी आता इथे दिवाण व्यवस्थित करून घेते. दिवाण पण किती पण व्यवस्थित करा, लहान मुलं असले की पसरलेवानी करून ठेवतातच. तर इथे दिवाण पण व्यवस्थित करून झालेला आहे. तर आता मी जागा झाडून घेते. तर मी सकाळला तर उठल्यावर करतेच जागा झाडते वगैरे, जर तोच काम असते मला. झाडू मारून घेते, तेव्हाच मग भांडे घेऊन सर्वच काम करून घेते. मग स्वयंपाकाला सुरुवात करते सकाळला. तर कसं किती पण झाडा, एक रूम असल्यामुळे जास्तच कचरा तयार होते. आणि कसं पावसाळ्याचं नाही का, हे रूम जास्तच चिकटपणा येते आणि रोजच फरशी पुसावंच लागते. जर एक दिवस जर फरशी नाही पुसली तर आणखी चिकटच वाटते. तर रोजच असं फरशी पुसावंच लागते. तर आता पूर्ण दिवाणा खालून झाडून घेतलेली आहे. आता पूर्ण बाहेरची पण जागा झाडायची राहिलेली आहे. अगोदर आतमधली झाडून घेते म्हणली, मग बाहेरची झाडून घेते.
कारण की मग अशी पाऊस येत होता तर काही बाहेरची काही झाडलेली नव्हती. तर आता पाऊस तर गेलेलेच आहे. आता वातावरण छान आहे, म्हणजे हलकी थोडी ऊन निघलेलीच आहे. तर इथे चपला होत्या तर व्यवस्थित ठेवल्या नव्हत्या, तर एका साईडला लावून घेतली त्या चपला. तर आता इथून पूर्ण झाडून घेते. तर इथे गुड्डण आणि रामखेड्यात राहते, तर मग पूर्ण मुरूम फेकत राहते, तर मग तिथून पसरल्यावानीच दिसते मुरूम, तर तिथून पण झाडून घेतलेली आहे. आणि हा मातीचा घर असल्यामुळे तर कसं पाणी जर आलं तर पूर्ण माती खचते आणि या साईडला पूर्ण माती पडून जाते, तर मग इथून पण झाडून घेतलेली आहे. तर हा दुसऱ्याचा घर आहे मातीचा, तर पण पूर्ण भिंतीची माती इथं पडते आमच्या इकडे. तरी पण कसं भीती असते लहान मुलांना, जर खेळत काही राहिलं आणि मातीचे ढेकळं खाली पडत राहते पावसाळ्याचे जर जास्तच. आणि दरं पण पाडलेले आहेत त्या घराला. आता इथून पूर्ण झाडून घेते. आणि पावसाळ्याचं कसं पूर्ण पालापाचोळा पूर्ण अंगणामध्ये पडते, तर जास्तच कचरा तयार होते. पावसाळ्याच्या उन्हाळ्याचा वारा धुवून जास्तच राहते. तर इथून पूर्णच आता करून घेते सर्व व्यवस्थितपणे. तर इथून पूर्ण बाहेरचं अंगण झाडून झालेलं आहे. तर मी आता हात स्वच्छ करून घेते आणि पाण्याने मस्तपैकी अशी धुवून घेते. तर आता बाहेरचे तर पूर्ण कामं झालेलेच आहे. तर आता गॅस ओटा पण आता पूर्ण स्वच्छ पाण्याने पुसून घेते. तर याच्यामध्ये निरमा टाकलेली आहे पाण्यामध्ये. तर आता गॅस काही जास्त खराब झालेली नव्हती, तर कसं काही जर उतू गेला तर तेव्हा मी पुसतच राहते, म्हणून जास्त काही खराब झालेली नाही आहे गॅस. तरी पुसून घेते म्हणली. आता फरशी पुसायचीच आहे मला, तर पुसून घेते म्हणली. त्याच हाताने लागल्या हाताने गॅस ओटा पण बरोबर पुसून होऊन जाते. आणि व्यवस्थित जर गॅस ओटा राहिल्यात पण आपल्याला पण चांगलं वाटतं, छान स्वच्छ असं वाटते आपल्याला पण. आणि जर गॅस ओट्टाच पुसला नाही तर असं वाटते का काही राहिल्यावानी वाटते, म्हणून अगोदर गॅस ओटा पुसून घेते, नंतर मग फरशी पुसून घेणार आहे मी. तर गॅस ओटा तर मस्तपैकी क्लीन झालेलाच आहे. तर आता पाण्यामध्ये याई निरमा टाकलेली आहे, मी काही लिक्विड काही टाकत नाही, निरमाच टाकते मी. तर आणि आरोहीला आणि रामला गाणे म्हणजे असं लावून दिलेले आहे. तर आमच्या इथे कसं गाण्याचे बॉक्स आहे, तर ते लावून दिले. तर दोघे भाऊ बहीण मस्त असे गाणे ऐकत राहते, असं डान्स करत राहतात. तर त्यांच्यासाठी मनोरंजनासाठी लावून द्यावं लागते, म्हणून काही गाण्याचा आवाज येऊन राहिलेला नाही आहे. तर मी ते साऊंड म्हणजे कमी केलेली आहे मी याचं. तर आता मी फरशी पूर्ण पुसून घेते व्यवस्थित अशी. आणि गाणे जर लावला तर कसं असं ऐकणं पण होते गाणे आणि काम पण करणं होते. तर आमच्या घरी अगोदर टी व्ही होती, म्हणजे इथे नाही, माझ्या माहेरी. तर जेव्हा माझ्या लग्नाच्या अगोदर काम पण करायचे, गाणे पण ऐकायचे, असं माझं काम होतं. कामं करता करता गाणे ऐकायला पण खूप आवडत होतं मला. हाय सर्वांना, तर बघू शकता पाणी मांडलं आहे, पाणी पण गरम झालेलंच आहे. आणि कपडे पण धुवून घेतलेले आहे मी अगोदरच. दोघं बहीण भावाचे आणि त्यांचे कपडे होते ते धुवून घेतलेले आहे, बघू शकता. आणि दोघांची पण आंघोळ झाली आहे, मस्त खेळून राहिले. मी पण आंघोळ करून घेते, तसं वातावरण खेळून राहिले. तर इथे बघू शकता मस्त दोघे भाऊ बहीण मस्त मिळून असे खेळून राहिलेले आहेत. तर इथे दरवाजासमोर म्हणजे आहे ते एक घर, तिथं पण किराणेवालेच राहतात, पण ते आता गावाला गेलेले आहेत. तिथे असं वाल्या शेंगाचे मस्त वेले लागलेले आहेत मस्तपैकी, झाड. आणि ते खेळून राहिले आहेत दोघं जण. पण भांडे पण घासून झालेले आहेत माझे, आंघोळीच्या अगोदर घासून घेते. तर माझे सर्व कामं झालेले आहेत, फक्त जेवण व्हायचं आहे. तर आता जेवण पण करून घेते. कपडे बिन झाले आहेत, माझे कपडे होते धुवायचे, ते पण धुवून घेतले. आणि दोघे मस्त खेळून राहिले, दोघे भाऊ आहे ना. आबाळही आलेला आहे, आबाळ आलेला आहे. गुड्डन धाव नको पडशील. तर आता जेवण करून घेते आणि इथे गाणे लावले. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये छान अशा. तर बाय बाय.